गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवी या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. तर चिटणीसाची कार्यपद्धती या अभ्यासक्रमामधील असणारे हे 5वं प्रकरण आहे. ठेवी हे कंपनीचं कर्ज स्वरूपाचं भाग भांडवल असून त्या माध्यमातून कंपनीला अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज स्वरूपाचं भाग भांडवल निर्माण करता येतं, ज्याचा कालावधी हा कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिन्यापर्यंत असतो. कंपनीला कंपनी कायद्यानुसार कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिने कालावधीचे जे काही ठेवी असतात या ठेवी निर्माण करता येतात. आणि म्हणून ठेवी हे कंपनीचं कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल आहे. आणि म्हणून ठेव हे कंपनीचं कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल निर्माण करण्याचा एक उत्तम आणि एक सोपा मार्ग समजला जातो. कारण कंपन्या 2 प्रकारच्या ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करतात. एक सुरक्षित आणि असुरक्षित स्वरूपाची ठेव, ज्यावरती कंपनीला आपली जी काय मालमत्ता असते ही मालमत्ता सुरक्षित ठेवीसाठी तारण ठेवण्याची आवश्यकता असते. तर असुरक्षित स्वरूपाच्या काही ठेवी असतात त्यासाठी आपली जी काय मालमत्ता आहे ती तारण ठेवण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून जी काही ठेवी आहेत या ठेवी निर्माण करत असताना कंपनी नेमकं कोणाकडनं ठेवी मिळू शकते किंवा ठेवी नेमकं कोणाकडनं स्वीकृत केल्या जातात किंवा कोणाकडनं ठेवी मिळवल्या जात नाहीत. तर कंपनी कायद्यानुसार ठेव हे एक कर्ज आहे आणि म्हणून कर्ज म्हणून स्वीकारलेली कोणतीही रक्कम असेल त्याला ठेव असं म्हटलं जातं. ज्यावेळी ठेवीच्या माध्यमातून रक्कम निर्माण केली जाते त्यावेळेस ज्या बँकिंग स्वरूपाच्या कंपन्या असतात किंवा बँकिंग व्यवसाय करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतात त्यांच्याकडनं ठेवीच्या माध्यमातून रक्कम मिळवता येत नाही. किंवा गृहनिर्माण कर्ज पुरवठा करणारे जे काय कंपन्या असतील किंवा सरकारने नियुक्त केलेल्या जे काही कंपन्या असतात या कंपन्याकडनं ठेवीच्या माध्यमातून जी काय रक्कम आहे ती रक्कम कंपन्यांना मिळवता येत नाही. कंपनी कायद्यानुसार कंपन्या ह्या 4 प्रकारच्या असतात. पहिला प्रकार आहे खाजगी कंपनी, ज्या कंपनीला खाजगी कंपनीचे सभासद, संचालक, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याकडनं ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करता येतं. ठेवीचा कंपनीचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे सार्वजनिक स्वरूपाची कंपनी. या सार्वजनिक स्वरूपाच्या कंपनीला सार्वजनिक कंपनीचे सभासद, संचालक, निवृत्त कर्मचारी, प्रवर्तक यांच्याकडनं ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करता येतं. आणि तिसरी जी कंपनी आहे ती आहे पात्र सार्वजनिक कंपनी. ही पात्र सार्वजनिक जी काय कंपनी आहे ती कंपनी जनतेच्या माध्यमामधून ठेवीच्या रकमा मिळवू शकते. त्याचप्रमाणे जी काय जी काय सरकारी कंपनी आहे या कंपनीलाही जनतेच्या माध्यमातून ठेवी मिळवता येत असतात. अशा पद्धतीनं जे काही ठेवी आहेत या ठेवी खाजगी कंपनीला जनतेला आवाहन करून ठेवी स्वीकारता येत नाहीत. सार्वजनिक कंपनी आपले सभासद, संचालक, निवृत्त कर्मचारी यांच्याकडनं ठेवी मिळवू शकतात. आणि जे काही पात्र सार्वजनिक कंपन्या आहेत आणि सरकारी कंपन्या आहेत त्या मात्र जनतेला आवाहन करून ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करू शकतात. तर अशा पद्धतीनं ह्या कंपन्या ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करू शकतात. आणि म्हणून
कंपनी कायदा 2013 आणि 14मधील जे काही कलम आहेत 73 पासून ते 76 पर्यंत यामध्ये दिलेल्या ज्या काही अटी आणि नियम असतात त्या अटी आणि नियमांचं पालन करून कंपन्यांना ठेवीच्या माध्यमातून भांडवल निर्माण करता येतं. आणि ज्यावेळेस ठेवीच्या माध्यमातून भांडवल निर्माण करता येतं त्यावेळेस कंपन्यांना ठेवीच्या स्वीकृती संदर्भातील जे काही नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती असतात त्यांचं मात्र पालन करावं लागतं. कारण कोणतीही कंपनी कशाही पद्धतीनं ठेवीच्या माध्यमातून भांडवल निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस कंपन्यांना ठेवीच्या माध्यमामधून भांडवल निर्माण करायचं आहे त्यावेळेस ठेवी स्वीकृती नूतनीकरणाच्या ज्या काही अटी आणि शर्ती असतात त्यांचं कंपनी कायद्यानुसार पालन करावं लागतं. त्याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठेवीची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी, तर त्यातली पहिली जी काय अट आहे ती आहे ठेवीची रक्कम स्वीकारणे. यामध्ये प्रथमतः आपण खाजगी कंपनी संदर्भातील माहिती घेऊ. ठेवीची जी काय रक्कम आहे ही रक्कम खाजगी कंपनीला कंपनीचं वसूल भांडवल आणि जो काही मुक्त राखीव निधी आहे यांच्या एकत्रित रकमेच्या 100% रक्कम ही ठेव म्हणून मिळवता येते. त्याचबरोबर जी काही सार्वजनिक कंपनी आहे या सार्वजनिक कंपनीला वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 25% रक्कम ठेव म्हणून मिळवण्याचा अधिकार असतो. पात्र जी काही सार्वजनिक कंपनी असेल या कंपनीला सभासदांच्या माध्यमातून 10% जी काय रक्कम आहे ती ठेव म्हणून मिळवता येते. तर जनतेकडनं 25% वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या प्रमाणामध्ये ठेवीच्या माध्यमातून भांडवल निर्माण करू शकते किंवा ज्या ठेवी आहेत त्या ठेवी मिळू शकते. आणि जी काही सार्वजनिक कंपनी आहे या सार्वजनिक कंपनीला जनतेच्या माध्यमामधून वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% ठेव म्हणून मिळवता येते. आणि म्हणून जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्तीनुसार प्रथमतः ठेवीची जी काय रक्कम आहे ती रक्कम विचारात घेऊन दिलेल्या तरतुदीनुसारच कंपन्या ठेवीची जी काय रक्कम आहे ती रक्कम स्वीकारू शकतात. आणि म्हणून पहिली जी काय अट होती ती होती ठेवीची रक्कम. दुसरी अट आहे ठेवीचा कालावधी. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीला कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिन्यापर्यंत कालावधीच्या ज्या काही ठेवी आहेत त्याच ठेवी स्वीकारण्याचा अधिकार असतो. आणि म्हणून ठेवीचा जो काही कालावधी आहे तो आहे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिने. तिसरी जी काय अट आहे ती आहे मागितल्याबरोबर ठेवीची रक्कम परतफेड न करणं. कंपनीला कंपनी कायद्यानुसार मागणी केल्याबरोबरच लगेच ठेवीची जी काय रक्कम आहे ती रक्कम परतफेड करणाऱ्या ज्या काही ठेवी आहेत ते स्वीकारण्याचा अधिकार नसतो. म्हणून परत न फेडीचे ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवी कंपन्या स्वीकारत नाहीत. चौथी जी काय अट आहे ती आहे ठेवींचा प्रकार. कंपनी जे काय माहितीपत्रक असतं या माहितीपत्रकामध्ये ज्यावेळेस माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं त्यावेळेस कंपनीने सुरक्षित आणि असुरक्षित स्वरूपाच्या काय ठेवी आहेत यांचं प्रमाण त्यामध्ये नोंदवलेलं असतं. आणि त्याच प्रमाणामध्ये कंपन्या सुरक्षित आणि असुरक्षित स्वरूपाचे जे काही ठेवी आहेत त्या ठेवी मिळू शकतात. त्यानंतर आहे ठेवींसाठीचा अर्ज. ज्या ठेवीदारांना ठेवी ठेवायच्या आहेत अशा ठेवीदारांना कंपनीचा जो काही नोंदणीकृत कार्यालय आहे या नोंदणीकृत कार्यालयामधून छापील स्वरूपामध्ये ठेवींसाठी जो काही अर्ज आहे तो अर्ज उपलब्ध करावा लागतो आणि तो विहित नमुन्यामध्ये भरून कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. असा जो काही अर्ज आहे तो अर्ज सादर करत असताना कंपनीने इतर कोणाकडनंही ठेव ठेवण्यासाठी रक्कम कर्ज म्हणून घेतली नाही
अशा पद्धतीचं जे काय बेबाकी प्रमाणपत्र असतं हे बेबाकी प्रमाणपत्र ठेव अर्जाबरोबर ठेवीदारांना कंपनीला सादर करावं लागतं. त्याशिवाय ठेवीच्या माध्यमातून जी काय रक्कम आहे ही रक्कम निर्माण केली जात नाही बा. आणि म्हणून ठेवीच्या माध्यमातून भाग भांडवल निर्माण करत असताना कंपनीला ठेवीसाठी आलेला जो काय अर्ज आहे हा अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून तो कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. त्यानंतर पुढची अट आहे एकत्रित ठेवी, ज्याला संयुक्त ठेवी असं म्हटलं जातं. कंपनीला कंपनी कायद्यानुसार एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावरती संयुक्तिक स्वरूपाचे जे काय ठेवी आहेत त्या ठेवी स्वीकारण्याचा अधिकार असतो. परंतु 3पेक्षा जास्त जे काय व्यक्ती आहेत या व्यक्तींच्या नावावरती कंपनीला एकत्रित ठेवी मिळवता येत नाही. असे जे काय संयुक्तिक स्वरूपाच्या ठेवी असतात या ठेवींची जी काय रक्कम आहे ही रक्कम परतफेड करत असताना मात्र ज्या ठेवीदाराचं नाव प्रथमतः एकत्रित ठेव वहीमध्ये नोंदवलेलं असेल त्या ठेवीदाराच्या नावावरती ठेवीची रक्कम ही परतफेड केली जाऊ शकते. किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीनंतर जे काय दुसऱ्या नावावरती ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीच्या नावावरती ठेवीची रक्कम ही परतफेड केली जाऊ शकते. इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या नावाच्या ठेवीदाराला ठेव रक्कम दिली जात नाही. आणि म्हणून कंपनीला कंपनी कायद्यानुसार संयुक्तिक स्वरूपाचे जे काही ठेवी आहेत या ठेवी पण स्वीकारण्याचा अधिकार असतो. परंतु कंपनी कायद्यानुसार दिलेल्या ज्या काही अटी आहेत त्या अटींचं मात्र पालन करावं लागतं. त्यानंतर पुढची जी काय अट आहे ती आहे वारस हक्क. कंपनीला कंपनी कायद्यानुसार जे काही ठेवीदार असतात त्या ठेवीदारांना वारस हक्क कायद्यानुसार ठेवीदार नेमण्याचा अधिकार असतो. भविष्यामध्ये जर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर याच वारसाच्या नावावरती कंपन्या वारस हक्क कायद्यानुसार ठेवीची रक्कम ही परतफेड करू शकतात. आणि म्हणून वारसदारांना वारस हक्क कायद्यानुसार वारस नेमण्याचा अधिकार असतो. त्यानंतर पुढची जी काय अट आहे ती आहे जाहिरात. कंपनीला जनतेच्या माध्यमातून ठेवीची रक्कम मिळवत असताना वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. अशी जाहिरात प्रसिद्ध करत असताना कंपनीला आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थिती जे काही विवरणपत्र आहे ते विवरणपत्र त्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करावं लागतं. त्याचबरोबर कंपनी सुरक्षित आणि असुरक्षित स्वरूपाच्या ठेवी नेमकं किती निर्माण करणार आहे त्याचं जे काय प्रमाण असतं हे प्रमाण पण कंपन्यांना प्रसिद्ध करावं लागतं. त्याचबरोबर कंपन्यांनी मान्यताप्राप्त पतश्रेणी संस्थांची मानांकन प्राप्त केलं असेल तर तेही जाहिरातीमध्ये उल्लेख करावा लागतो. त्याचबरोबर ठेवी स्वरूपाचा जो काही तपशील असतो त्याचाही उल्लेख जाहिरातीमध्ये करावा लागतो. आणि ठेवीवरील जी काय देय रक्कम आहे कंपनीला जे काय देणं आहे हे देणं नेमकं किती आहे त्याचाही उल्लेख या जाहिरातीमध्ये करावा लागतो. आणि अशी जी काय जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्याची जी काय एक प्रत आहे ती 30 दिवसाच्या आतमध्ये कंपनीचा जो काय नोंदणी अधिकारी असतो या नोंदणी अधिकाऱ्याला सादर करणं कंपनीला बंधनकारक असतं. अशी जी काही जाहिरात आहे ही जाहिरात कंपनीला एकतर मुख्य वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करावी लागते किंवा कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्याच्या मुख्य भाषेतील वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिद्ध करण्याचं कार्य हे कंपनीला करावं लागतं. आणि म्हणून जी काही जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध करत असताना जाहिरातीचा जो काही कालावधी असतो हा कालावधी विचारात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा आणि आर्थिक वर्ष संपण्याचा कालावधी या कालावधीचा 6 महिन्याचाच कालावधी गृहीत धरला जातो किंवा दोन्हीपैकी जी अगोदरची तारीख असेल ती तारीख जाहिरातीची मुदत म्हणून गृहीत धरली जाते.
म्हणून अशा पद्धतीनं जी काही जाहिरात आहे ही जाहिरात जनतेच्या माध्यमातून ठेवी निर्माण करत असताना कंपनीला वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करावी लागते. पुढची अट आहे ठेव विश्वस्तांची नेमणूक करणं. कंपनीला सुरक्षित स्वरूपाचे जे काही ठेवी असतात या ठेवी मिळवण्यासाठी विश्वस्ताची नेमणूक ही जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर नियुक्त करणं गरजेचं असतं. त्याशिवाय कंपन्यांना सुरक्षित स्वरूपाचे काही ठेवी आहेत या ठेवी मिळवता येत नाहीत. त्याचबरोबर ठेवीच्या माध्यमातून रक्कम निर्माण करत असताना कंपनीला आपली जी काही मालमत्ता आहे ही मालमत्ता तारण द्यावी लागते. अशी जी काही मालमत्ता आहे ही मालमत्ता तारण दिल्यानंतर मालमत्ता तारण किंवा मालमत्ता बोजा जे काही प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र 30 दिवस अगोदर मालमत्तेवरती जो काय बोजा आहे हा बोजा कंपनीला निर्माण करावा लागतो. म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर कंपनीला आपल्या मालमत्तेवरती बोजा हा निर्माण करावा लागतो. त्याचबरोबर पुढची जी काय अट आहे ती आहे ठेव विमा. कंपनीना ठेवीच्या माध्यमातून रक्कम मिळवत असताना 30 दिवस अगोदरच ठेवींसाठीचा जो काही विमा आहे तो विमा उतरावा लागतो. किंवा ठेवीची रक्कम आणि ठेवीवरील व्याज यांची एकत्रित रक्कम जर 20,000 रुपये जर असेल तर तेवढ्या रकमेचा विमा हा कंपनीला ठेवीच्या माध्यमातून काढता येतो. म्हणून ठेवी मिळवत असताना कंपन्यांना ठेव जो काय विमा आहे तो विमा उतरावा लागतो. त्यानंतर ठेवीची रक्कम परतफेड करण्यासाठी राखीव निधी निर्माण करतो. कंपनीला ठेवीची जी काय रक्कम आहे ती रक्कम परतफेड करण्यासाठी आर्थिक वर्षामध्ये होणारा जो काय नफा असतो या नफ्यामधून 15% जी काय रक्कम आहे ती रक्कम ठेवीची रक्कम परतफेड करण्यासाठी राखीव निधीमध्ये वर्ग करावा लागतो. आणि या निधीचा जो काय उपयोग आहे तो उपयोग फक्त ठेवीची रक्कम परतफेड करण्यासाठीच केला जातो. आणि म्हणून ठेवीचे जे काय रक्कम आहेत या रक्कमा परतफेड करण्यासाठी कंपन्यांना राखीव जो काही निधी असतो तो राखीव निधी निर्माण करणं बंधनकारक राहतं. त्याचबरोबर पुढची जी काय अट आहे ते ठेव पावती देणं. ठेवी स्वीकारल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये कंपन्यांना ठेवीची जी काय ठेव पावती असते ते ठेव पावती ठेवीदारांना पाठवणं बंधनकारक राहतं. आणि त्यानंतर ठेवीची जी काय नोंद आहे ती नोंद ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये ठेव नोंदवहीमध्ये स्वतंत्र नोंदवहीत नोंदवणं बंधनकारक राहतं. त्यानंतर शेवटी ठेव जे काही विवरणपत्र असतं ते ठेव विवरणपत्र तयार करून ते 30 जून किंवा 31 मार्चपूर्वी कंपनीचा जो काही नोंदणी अधिकारी असतो या नोंदणी अधिकाऱ्याला सादर करण्याचं जे काही कार्य आहे हे कार्य कंपनीला पार पाडावं लागतं. किंवा कंपनी जो काही चिटणीस असतो या चिटणीसाला पार पाडावं लागतं. आणि म्हणून ठेव जी काही विवरणपत्र असतात ही विवरणपत्र कंपनी कायद्यातील अटीनुसार तयार करून ते पाठवले जातात. त्यानंतर आहे की ठेवीवर व्याज. कंपनी कायद्यानुसार ठेव हे कंपनीचं कर्जा स्वरूपाचं भाग भांडवल असल्यामुळं ठेवीवरती कंपनीला व्याज द्यावं लागतं. परंतु ठेवीचा जो काय कालावधी आहे या कालावधीपूर्वी जर मुदतपूर्व जर ठेव कंपनी जर परत करणार असेल तर RBIच्या नियमानुसार मूळ व्याजदरापेक्षा 1% कमी व्याजदराने ठेवीची रक्कम ही परतफेड केली जाऊ शकते. ती पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये, इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवीची रक्कम ही परतफेड केली जात नाही. त्याचबरोबर जर कंपनीने योग्य कालावधीमध्ये ठेवीची रक्कम जर परतफेड केली नाही तर कंपनीला ठेवीची मुदत संपल्याच्या तारखेपासून ठेवीची रक्कम परतफेड करण्याचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत ठेवीवरती 18% दराने व्याज देणं बंधनकारक राहतं का. अशा पद्धतीनं जर ठेवीची रक्कम ही योग्य कालावधीमध्ये जर परतफेड केली नाही तर महाराष्ट्र
सरकारच्या कायद्यानुसार कंपनीवरती दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाऊ शकते. आणि शेवटची जी काय अट होती ती होती दंडात्मक स्वरूपाची कारवाई. योग्य कालावधीमध्ये जर कंपन्या जर ठेवीदारांची रक्कम जर परतफेड करत नसतील तर असे जे काही कंपन्या आहेत या कंपन्यावरती दंडात्मक स्वरूपाची कारवाईही केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ठेवी स्वीकृती नूतनीकरणाचे जे काही अटी आणि शर्ती आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर यावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. ठेवीच्या स्वीकृती नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती स्पष्ट करा. थँक्यू.